जो है कहीं जो है वो बात क्या है बता। जो है कहीं जो है वो बात क्या है बता। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर.एस. क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचा आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकिव प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे, बघू शकताय. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन काय करायचं आहे की तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकताय. हे जे मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे की आपलं जी रेक्टँगल लिंक किंवा ग्रुप लिंक, तर इथं काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 9.25 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर हा जो बॅकग्राऊंड आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला म्हणजेच अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की परत एकदा स्टार्टिंगला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमच्या फोटोचा असा एक PNG करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एक PNG करून घेतल्यानंतर ह्याही PNGची लेंथ आहे ती आपल्याला 9.25 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाही आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंडच्या वरती ठेवून घ्यायचं. म्हणजे बघू शकता लेअर आपण कुठं सेट केलेले आहे. तर लेअर सेट केल्यानंतर आपल्याला इमेज आहे तो आपल्याला रोटेट करण्यासाठी आता ही जी पोझिशन आहे ती आपल्याला दुसऱ्या साईडला म्हणजे दुसऱ्या अँगलला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे की या इमेज लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे बघू शकता या इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे मिरर MIRR मिरर हा इफेक्ट आहे तो फक्त काय करायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवर ॲड करायचं आहे. बघू शकताय याची पोझिशन आहे ती चेंज झालेली आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली काय करायचं आहे की इथं आपल्याला आपला इमेज आहे तो सेट करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे सेट करायचा आहे. आणि सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की ग्रुप 1 ग्रुप 2 तुम्ही अशा प्रकारे 4 लेअर बघू शकताय. तर सगळ्यात पहिला जो ग्रुप 1 आहे त्याला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे. आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे बघू शकता इथं तुमचा अशा प्रकारे आडवा इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर बॅक निघायचं आहे आणि याचा ओव्हरऑल लुक बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2ला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक इमेज तुमचा अशा प्रकारे ॲड करून त्याची लेंथ वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे आणि इथं काय करायचं आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता की याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या दोन्ही ज्या इमेज लेअर आहेत त्या दोन्ही इमेज लेअरचं अशाच प्रकारे काय करायचं मधोमध घेऊन इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. आता अशा प्रकारे बघू शकता तिन्ही इमेज लेअर झालेले आहेत. आता 4th इमेज लेअर ॲड करण्यासाठी सिम्पली 4th नंबरचा इमेज लेअर ॲड करून बरोबर मध्ये घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता याची साईज कमी करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर बॅक निघाल्यानंतर बघू शकताय की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे.
तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, 9.25 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील तुमचे इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही काय करायचे, तुमचे स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता आपले इमेज आहेत ते इथं ॲड करून झालेले आहेत. ॲड करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करायचं आहे. त्यासाठी काय करायचं की फक्त इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून आपला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता पहिला इमेज आपण सेट केल्यानंतर सेकंड नंबर इमेज सेट करण्यासाठी सिम्पली तशाच प्रकारे फक्त काय करायचं आहे, इमेज लेअर सेट करून फक्त 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून एका क्लिकमध्ये तुम्ही इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे हे इमेज आहेत ते सेट होताना दिसून येत आहेत. इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आधी बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला सेट झालेले दिसून येत आहेत. तर सेट झाल्यावर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, फक्त जी इमेजच्या खालची जी PNG लेअर आहे ती लॉंग प्रेस करून आपल्याला वरती घेऊन यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रॉपर इमेजवरती दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा 9.25 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला इंक इफेक्ट दिलेला आहे तो इंक इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टला लेअर क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. तर बघू शकता रिव्हर्समध्ये तुम्हाला सांगतो, परत एकदा व्हिडिओ लेअरला क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे, परत लाईटनमध्ये जायचं आणि पहिला स्क्रीन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एक इथं आपल्याला हे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचे. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर म्हणजे हे जे व्हिडिओ पेस्ट झाल्यानंतर या ज्या इमेज लेअर आहेत त्यांना प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे. बॅक निघाल्यानंतर शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि हे 2 इफेक्ट बघू शकताय. तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 9.25 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 14.12 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 19.12 त्यानंतर बघू शकताय 24.6 अशा प्रकारे या इमेज लेअरला पेस्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 12.3 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 16.28 अशा प्रकारे 22.5 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता आपला स्टेटस झाल्यानंतर आपल्याला याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.